आपण बघा एबीपी माझा. ठाण्याजवळच्या मुंब्रा इथं आज सकाळी भीषण रेल्वे दुर्घटना घडली. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यावर काही होमगार्ड्स तातडीनं मदत कार्य त्यांनी सुरू केलं. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी. मुंब्रा स्टेशनला एवढी गर्दी जमलेली होती. आम्ही उतरलो इकडे तर बघतो तर गर्दी खूप आहे. तर एक डेड बॉडी नव्हती तर अशा बऱ्याच ठिकाणी अशा 5 ते 7, 8 असे लाईनीत लोक पडली होती. काय म्हणत पहिला प्रश्न आला एवढा सगळ्या मृत्यू म्हणजे डेड बॉडीज किंवा या जखमींना पाहून? पहिले त्यांना बघून तर असं वाटतं की पहिले आम्ही यांना हात नाही लावू शकत असं होतं. कारण आमच्यावरती केस होतात. कारण लोक बोलतात की बॉडीला हात लावल्यावर काय केस होतील. पण आपण अशा टायमाला काही न विचार करता त्यांचा जीव कसा वाचू शकतो हा विचार करायचा. त्यामुळे आम्ही न विचार करता सचिन आणि मी उतरलो. माझा मित्र पण होता. आम्ही डेड बॉडी उचलून वरती प्लॅटफॉर्मवर ठेवत होतो. फक्त एवढंच बोलणार की अशा प्रसंगी ज्याचा अपघात झाला किंवा ऍक्सिडेंट झालाय अशा ठिकाणी व्हिडिओ न काढता जेवढ्या लोकांनी त्यांची मदत करता येईल ते तरी करावं. जखमी खाली पडलेत, रक्त बंबळीत झालेले पूर्ण. तर लोक इथून तिथून आरडाओरडा करतात की हो त्याला पण बघा, ह्याला पण बघा, ह्याला ॲम्ब्युलन्सला नाही, यांना फोन करा. अरे 2 ते 3 जवान तिकडे फक्त असल्यावर कसं होणार? पब्लिकने उतरलं पाहिजे ना तिथं. लोकांना हेल्प केली पाहिजे. सगळे पब्लिक एवढी पण नाही उतरू शकत की कारण फास्ट आणि एवढं कंटिन्यू असतात नाही तर ट्रॅकमध्ये आपण गर्दी नाही करू शकत. मग त्या मॅडमनी गर्दी कंट्रोल केली. आम्ही बॉड्या उचलण्यात मदत केली. त्या MSFनी पण मदत केली. त्यामुळे जेवढं होईल तेवढं पटापट आम्ही बॉड्या साईडला ठेवल्या.